नमस्कार. सध्या सगळीकडेच डॉक्टर अविनाश पोळ सरांच्या महत्त्वपूर्ण बैठका संपन्न होत आहेत. पालघर येथे डॉक्टर अविनाश पोळ सर यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी, सर्व मेंटर्स तसेच काही सक्रिय शेतकरी गटांचे निमंत्रक यांची अत्यंत प्रेरणादायी बैठक पार पडली. डॉक्टर साहेबांच्या खास शैलीतील हे 1.25 तासाचे मार्गदर्शन उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेलं. यावेळी सूत्रसंचालन झडपी कृषीचे एओ श्री विश्वजित माने यांनी केले, तर प्रास्ताविक आत्माचे पीडी श्री विनायक सर यांनी केले. त्यानंतर डीएम लाईव्हलीहूड श्री अमोल भांबरे सर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्ह्याचा गट बांधणी आढावा देण्यात आणि पुढे पालघर जिल्हा परिषद सीईओ श्री मनोज रानडे सर यांनी बोलताना डॉक्टर अविनाश पोळ सरांच्या जाखण गावापासून सुरू झालेला प्रेरणादायी प्रवास उलगडला. डॉक्टर साहेब गावात आले तेव्हा मी सुद्धा एक गावकरी म्हणून खाली बसून त्यांचं मार्गदर्शन घेतलं. गावातील भरकटलेल्या तरुणांना एकत्रित करत गाव बदलण्याचा प्रयत्न केला. यानंतर डॉक्टर अविनाश पोळ सर यांनी जाखणगाव आणि सत्यजित सर यांचा साताऱ्यापासून सुरू झालेला प्रवास सांगत पाणी फाउंडेशनच्या उभारणीत जाखणगावचा मोलाचा वाटा कसा आहे हे अधोरेखित केले. खरं तर डॉक्टर साहेबांना ऐकणं म्हणजे आयुष्याचं पुस्तक पुन्हा नव्याने लिहायला सुरुवात करण्यासारखं वाटतं. 2022 पासून घडलेल्या अनेक शेतकरी परिवर्तनाच्या उदाहरणांचा त्यांनी उल्लेख केला. एकत्रित निविष्ठा खरेदी करणारे शेतकरी, नैसर्गिक आपत्तीच्या काळात एकमेकांसाठी धावून आलेले मंगरुळपीरचे शेतकरी, गांधणवाडीचे अमेरिकेपर्यंत पोहोचलेले शेतकरी, स्वतःची बाजारपेठ निर्माण करणारे आणि विषमुक्त अन्न निर्माण करणारे गट, अशा अनेक उदाहरणांद्वारे गेल्या 4 वर्षात घडलेला बदल त्यांनी प्रभावीपणे मांडला आहे. या सर्व गोष्टी सांगताना त्यांनी आजचा माणूस पैशाच्या हव्यासापोटी भावना शून्य कसा होत चालला आहे, त्यामुळे शेतकरी एकटा कसा पडतो आणि त्याला योग्य ज्ञान व साथ देणे किती आवश्यक आहे हे अनेक उदाहरणातून स्पष्ट केले. कॅन्सरग्रस्त आजोबा आणि नातवाच्या त्यांनी सांगितलेला प्रसंग ऐकताना सभागृहातील अनेकांचे डोळे पाहत याच उदाहरणातून त्यांनी मेंटरची भूमिका किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित केले. शेतकऱ्यांच्या प्रत्येक टप्प्यावर मेंटर हा केवळ मार्गदर्शक नसून आधारवड आहे हे त्यांनी अत्यंत सुंदर शब्दात मांडले.